दादा आपलं नाव काय आहे? धनंजय शिंदे. धनंजय शिंदे. राहणार कुठलं सर आपण? पुन्हा नाका. आपल्या मुलांना आज शोभाच्या रूपात सजून आणण्याचं नेमकं कारण काय सांगा? महाराजांचे संस्कार. महाराज बाळा तुझं नाव काय आहे? स्वराज. स्वराज्य शिंदे. डायलॉग म्हणून दाखव. डायलॉग म्हण बाबा महाराजांचं. शेर के बच्चे को. प्रत्येक हिंदू हा आपल्या बाळाला सुद्धा कुठं तर शिवाजी महाराजांच्या प्रतिरूपात पाहत आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचं खूप मोठं भाग्य समजावं लागेल. कारण जर जो कष्टकरी वर्ग आहे तो सुद्धा आपल्या बाळाला शिवाजी महाराजाच्या रूपात येते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दादा आपण लोकांना काय, आपण आपल्या मुलाला तर शिवाजी महाराजाच्या रूपरेखात आणलेच आहात, पण लोकांना काय संदेश द्याल? की प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे संस्कार घेतले पाहिजेत आणि स्त्री आपल्या आई समान व बहीण जाणे समजावे. आपण आपल्या मुलांना काय घडवू इच्छिता? शिवाजी महाराजांचे संस्कार, छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार. एवढा लहान वयात तो मुलगा आता शिवाजी महाराजांचं काही डायलॉग बोललेला आहे, तर आपण त्याच्यासाठी किती दिवसाचं ट्रेनिंग घेतलेला? 1-2 दिवस. फक्त 2 दिवसात आपला मुलगा तयार झाला. आपण स्वतःला किती भाग्यवान समजता की छत्रपती महाराज शिवाजी महाराजांसारखा मुलगा आपल्या जन्मी लय भाग्यवान समजतो, कारण मी पण लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातच वाढलेला आहे, म्हणजे संस्कार. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.